आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे भगवानराव गुबडे आणि परिवाराच्या वतीने महिलांसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। शहरातील रविराज पार्क परिसरात असणाऱ्या मंगल कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी ढोल ताशांच्या आतिषबाजीसह आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर मंचावर तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भव्य पुष्पहार घालून भगवानराव गुबडे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर केक कापण्यात आला। यावेळी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते भाई कीर्तिकुमार बुरांडे शुभेच्छा देताना म्हणाले की तळागाळातील गरजू व गरजवंत लोकांच्या विविध प्रश्नांना सोडवण्याचं काम आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केले। त्यासोबतच विधवा परित्यक्त्या महिलांच्या उन्नतीसाठी व त्यांना रोजगार मिळावा व त्या समृद्ध व्हाव्या यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत आणि हजारो महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे। त्यासोबत सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या भविष्यासाठी त्यांचे विविध उपक्रम घेणे चालू असते। आरोग्य क्षेत्रात परभणी विधानसभेत त्यांनी विविध आरोग्य शिबिर राबविले। त्यातूनच ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्य संदर्भातल्या समस्या, त्यांना असणाऱ्या विविध आजारांवर मोफत उपचार केला आणि औषधही दिले। अनेक ज्येष्ठ नागरिकांना यामुळे फायदा झाला। सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष विचार घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांच्या उन्नतीसाठी त्यांचे हे कार्य सातत्यपूर्ण चालू आहे। त्यामुळे आज त्यांचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रम घेऊन मोठ्या प्रमाणात परभणीसह जिल्ह्याभरात साजरा केला जात आहे। आज गुबडे परिवाराच्या वतीने त्यांचा हा वाढदिवस सोहळा आणि विशेष करून महिलांसाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे, हे अगदी वाखण्याजोगे आहे। यासह त्यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी आशाताई भगवानराव गुबडे यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि यांना औक्षवण केले। यावेळी उपस्थित सर्वांनीच आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर सुप्रसिद्ध निवेदिका प्रणिता देशपांडे यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत महिलांसाठी विविध पारितोषिके ठेवण्यात आली होती। या स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पना गायकवाड यांना मिक्सर हे पारितोषिक देण्यात आले। तसेच द्वितीय क्रमांक सुजाता खेडकर यांना पैठणी साडी हे बक्षीस देण्यात आले। तसेच तृतीय क्रमांक रोहिणी इंगोले यांना पुरणपात्र हे पारितोषिक देण्यात आले। स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महिलांसाठी विविध पारितोषिके यावेळेस देण्यात आले। यावेळेस मोठ्या संख्येने परिसरातील महिला व नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमास होती। मोबाईल आणायचा फ्री संध्याकाळी पटकन ओके ओके आता घेऊन आलेल्याने वापस येऊन टाका। ओके आऊट पण बक्षीस घेऊन जायचंय, बक्षीस घेऊन जायचंय। गुबडे सरांकडे बक्षीस घेऊन जायचंय। तिघींनी पण काही बक्षीस घेऊन जा। चला तुम्ही उठू नका, हा मोबाईल देऊन बसा, ज्या बसल्या त्याच बसा, आमच्या लक्षात राहत नाही लाईट गेली। ओके बक्षीस घेऊन जा, तिघींनी बक्षीस घेऊन जा। ओके हा तिघींनी घेतलं का बक्षीस? ओके संध्या आता परत काढायची आपल्या जिम्मेदारी। ओके खुर्ची आणायची, काढ संध्या पटकन। हो आपली खुर्ची कुठे आहे तुमची? आणि आपली आपली खुर्ची कोणती आहे? तुमची खुर्ची कुठे आहे? नाहीये। ओके सरका, बसलेल्या बसायचं आणि खुर्ची काढायची।